आज आपण बनवणार आहोत हेल्दी आप्पे. रात्रभर भिजत ठेवलेले मूग, 1 वाटी रवा, 1 वाटी दही आणि थोडेसे काजू आणि त्यात मी टाकते गाजर आणि थोडंसं मीठ. आता हे आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आता हे आपण एका पातेल्यात काढणार आहोत. ते मिक्स करायचं आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे सोडाही मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मला आवडतं म्हणून मी ह्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि सोड्यामुळे पिठाला बबल क्रिएट झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करणार आहोत. तोपर्यंत मी गॅसवर आप्याचं भांडं गरम करत ठेवलेलं आहे. आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण आप्पे बनवायला घेऊ. चला तर भांड्याला सगळीकडं थोडंसं तेल लावून घेऊ आणि आता गरम झालेलंच आहे भांडं. तर आप्याचं मिश्रण आपण आज आप्पे मी माझ्या लंचसाठी बनवत आहे, कारण मी ब्रेकफास्टमध्ये एकतर फळं नाहीतर दूधच घेते. आता आपण ह्यावर झाकण ठेवू आणि थोडं शिजवू. आता 5 मिनिटानंतर मी आता हे झाकण एका साईडून शिजलेलं आहे, सो मी ह्याची बाजू परतून घेते आणि सगळ्यांची बाजू परतून झाल्यानंतर मी पुन्हा ह्यावर झाकण लावून शिजवायला ठेवणार आहे. आपले आप्पे ऑलमोस्ट तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते, जे की मला लवकर निघत नाही आहेत. ठीक आहे, आपले आप्पे झालेले आहेत आणि गरम गरम मी आता हे खायला घेणार आहे. चटणी करायचा कंटाळा आला होता म्हणून मी हे दह्यासोबतच खाणार आहे. चला, मी एन्जॉय करते, तुम्हीही करा.